मित्रांनो नमस्कार. गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात की घातपात या शोध निबंधामधील भाग 3 आज आपण पाहणार आहोत. गोपीनाथ मुंडे यांची ताकद काय होती आणि त्यांची पक्षावर पकड किती जबरदस्त होती याची प्रचिती भाजपाला अगोदरच आली होती. 54 पैकी 52 आमदारांनी त्यांना पाठिंबा देखील दिला. 2 आमदारांनी फोनद्वारे गोपीनाथ मुंडे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल हेही सांगितले. महाराष्ट्रातील भाजपाच्या 12 पैकी 12 खासदारांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना आपला पाठिंबा दिला. भाजपाचे विधानसभेतील गटनेते खडसे हे कट्टर समर्थक फुंडकर यांनी जाहीर सांगितले की गोपीनाथ मुंडे साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. आता भाजपात नितीन गडकरी, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर यांच्याशिवाय कोणीच राहिले नव्हते. गोपीनाथ मुंडेंविरोधी गट म्हणजे फक्त राजकीय विनोदच ठरला होता. दुसऱ्या दिवशी गोपीनाथ मुंडे जेव्हा विधानसभेत गेले तेव्हा भाजपाच्या आमदारांबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले. सर्व आमदारांना ब्राह्मणी जाचाची कल्पना होती म्हणून सर्वच बहुजन आमदार मुंडे साहेबांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले. मुंडे यांचे जिवलग मित्र छगन भुजबळ, तत्कालीन मुख्यमंत्री आणि मुंडे यांचे राजकीय प्रतिस्पर्धकही तितकेच जवळचे मित्र विलासराव देशमुख मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री कालकथित आर. पाटील यांनी विधानसभेत गोपीनाथ मुंडे यांच्यावर होत असलेला अन्याय हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, पण त्यांना सभागृहात बोलू दिले जात नसेल तर तो सभागृहाचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्या बंडानंतर भाजपाने आकाश पाताळ एक केले. भुजबळ, राणे, मुंडे एकत्र मिळून वेगळ्या बहुजनासाठी पक्ष काढतात काय ही भीती RSS आणि त्यांच्या पिल्लावडींना होती. म्हणून भाजपाने गोपीनाथ मुंडे यांची मनधरणी केली. गोपीनाथ मुंडे यांच्या मनात ओबीसी आणि बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढण्याचे होते, पण ब्राह्मणी मीडिया सुरुवातीपासूनच बहुजनांच्या विरोधात प्रचार करणारा होता. त्यामुळे असा पक्ष यावेळी काढणे उचित ठरले नसते, कारण या मनोवादी प्रसारमाध्यमांचा जबरदस्त पगडा बहुजन समाजावर होता. मुंडे यांना सर्व भाजपा आमदार खासदारांचा पाठिंबा होता हे देखील खरे होते, पण वेगळा पक्ष काढल्यानंतर प्रसारमाध्यमांनी तो पक्ष वंजाऱ्यांचाच पक्ष आहे असा प्रचार केला असता. राहिली गोष्ट मुंडे यांची काँग्रेसमध्ये जाण्याची, तर काँग्रेस म्हणजे एक सर्कस आहे आणि रिंग मास्टर हे मनोवादी प्रणव मुखर्जी, P. चिदंबरम शर्मा हेच आहेत. मुंडे यांचे मित्र नारायण राणे यांची गत काँग्रेसने काय केली हे उदाहरण मुंडेंच्या समोर होते. बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढावा तर त्यांच्यात पुरेशी जागृती नाही, शिवाय आर्थिक बाजू कमकुवत, प्रचार प्रसारासाठी साधनांचा अभाव. काँग्रेसमध्ये जाणे आत्मघातकी. प्रचंड जनाधार त्यांना असूनही त्यांनी शेवटी नाईलाजाने आपले बंड वासनात गुंडाळले. पण या बंडाने एक मात्र सिद्ध केले की मनोवादी लोकांचा राजकीय पराभव करता येतो. गोपीनाथ मुंडे यांचा ओबीसीसाठीचा लढा तीव्र झाला तो 2008च्या लोकसभा निवडणुकीनंतर. बीड लोकसभा मतदारसंघातून 1,73,000 मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या विरोधात खूप मोठा जातीवादी प्रचार झाला, पण या सर्वांवर मात करीत गोपीनाथ मुंडे पहिल्यांदाच विजयी झाले. या निवडणुकीत वंजारी समाज जो त्यांना दैवत मानत होता त्या समाजाने व ओबीसी समाजाने मुंडे यांना भरघोस मतदान केले होते. मराठा समाजाने पण 50% जास्त मतदान केले होते. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाने देखील भरपूर म्हणजे 50% जास्त मतदान मुंडे साहेबांना केले होते. मतदान भाजपाला नव्हे तर गोपीनाथ मुंडेंना होते. महाराष्ट्राला आणि देशाला गोपीनाथ मुंडेंना लोकनेते का म्हणतात याची प्रचिती आली. येथून खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांच्या राष्ट्रीय राजकीय जीवनाला सुरुवात झाली. आतापर्यंत ब्राह्मणी मीडिया यांना फक्त वंजारी समाजाचा नेता म्हणायचा. गोपीनाथ मुंडे हे फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नेते आहेत, हे फक्त महाराष्ट्राच्या ओबीसी जनतेचेच नेते आहेत असा अपप्रचार त्यांच्याबद्दल व्हायचा. पण ते लोकसभेत गेल्याने त्यांच्या नेतृत्वाची चुणूक लोकांना दिसली. प्रत्येकजण ओबीसी माणसाला वाटू लागले की आपला हा नेता जरा लवकरच राष्ट्रीय राजकारणात यायला हवा होता. लोकसभेत या नेत्याला ओबीसींचे प्रश्न मांडायला एक राष्ट्रीय विचारपीठ मिळाले. शरद यादव, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव, पासवान हे बहुजन नेते आतापर्यंत त्यांच्या ओबीसी लढ्यातले साथीदार होते, पण मुंडे यांच्या निवडीमुळे आता ते लोकसभेत एकमेकांचे या लढ्यातील साक्षीदार सहकारी झाले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा आणि शिवसेनेचा युतीचा पराभव झाला.
त्यांचे कट्टर समर्थक एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते झाले. पांडुरंग फुंडकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले. गोपीनाथ मुंडे ओबीसींची जातीगणना व्हावी यासाठी आग्रही होते. पक्षातील ओबीसी नेते यासाठी त्यांच्या पाठीशी होते. पण पक्षादेशामुळे त्यांचे काहीच चालत नव्हते. उमा भारती या ओबीसीच्या उत्तर भारतातील नेत्याला ओबीसीच्या जनगणनेपेक्षा राम मंदिर महत्त्वाचे वाटत होते. त्यांना हिंदुत्वाचा महत्त्वाचा वाटत होता. तर नरेंद्र मोदी या तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्याला स्वतः ओबीसी असून सुद्धा ओबीसींच्या हितापेक्षा अंबानी, अदानी, टाटा यांचे हित महत्त्वाचे वाटत होते. या दोन नेत्यांना कधीच वाटले नाही की ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, त्यांना अधिकार मिळावेत. मोदी ओबीसींच्या जनगणनेचे कधी समर्थक तर नव्हतेच, पण सदा सर्व काळ विरोधक होते. मुंडे हे ओबीसींच्या प्रश्नांची जाणीव असलेले भाजपाचे एकमेव नेते होते. भाजपातील ओबीसी खासदारांचे खूप मोठे समर्थन त्यांना होते. ओबीसींचे भावी प्रधानमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. गोपीनाथ मुंडे यांचे राज्यातील आणि देशातील वाढते महत्त्व ब्राह्मणांना सल्ले नसते तरच नवं झाले असते. भाजपाने त्यांचे पंख छाटण्यासाठी लोकांमधून कधीच निवडून न आलेल्या नितीन गडकरीला भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष केले. जो नितीन गडकरी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष असताना भाजपाच्या मागच्या विधानसभेतील 54 जागा पण जिंकल्या नव्हत्या, ज्या गडकरीच्या नेतृत्वामुळे भाजप 54 वरून 46 वर आला. जो गडकरी कधी साधा नगरसेवक किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून लोकांतून निवडून आला नाही, त्याला थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले. भाजपाने असे का केले? कारण एकच आणि एकमेव ब्राह्मण असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ही भाजपाची मनोवादी विचारसरणी. जो गडकरी मुंडे साहेबांचे जोडे सांभाळायचा तो पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. ज्याच्यामुळे भाजपाला आत्तापर्यंत फक्त नुकसानच झाले होते. जेव्हा गडकरीने पक्षाध्यक्षपद सांभाळले तेव्हा तो मुंडे साहेबांच्या पाया पडला, पण अंधारातून मात्र मुंडेंचे पायच खेचत राहिला. याला म्हणतात विकृत ब्राह्मणी वृत्ती. अडवाणीला हटवून सुषमा स्वराज ही भटीन विरोधी पक्षनेता झाली. हे कोणीच म्हणू शकत नाही की सुषमा स्वराजची लायकी मुंडे यांच्यापेक्षा जास्त होती. मुंडे यांना येथे पण पक्षाने डावलले. खरं तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद सांभाळण्याची मुंडे यांची पूर्ण योग्यता होती. ते लोकसभेत पहिल्यांदा जरी निवडून आले असले तरी त्यांना महाराष्ट्रातील विधानसभेत विरोधी पक्षनेते पद सांभाळण्याचा अनुभव होता. जर नितीन गडकरी कोणती निवडणूक न जिंकता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, तर मुंडे हे पहिल्यांदा लोकसभेत निवडून लोकसभेचे विरोधी पक्षनेते का होऊ शकत नाहीत? मुंडे जर विरोधी पक्षनेते झाले असते तर त्यांनी ओबीसी आणि बहुजनांचेच प्रश्न मांडले असते. त्यांनी शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावरून सरकारला सळो की पळो करून सोडले असते. पण भाजपाला नेमके तेच नको होते, म्हणून ते पाहिजे जातीचे या न्यायाला ते जागले. मनमोहन सरकारमधील पी. चिदंबरम, मुखर्जी, शर्मा हे प्रमुख मंत्री ब्राह्मण. महत्त्वाची खाती त्यांच्याकडे रेल्वे मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थ, गृह, ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग, दूरसंचार हे सर्व खाते ब्राह्मणांच्या ताब्यात. तर अवजड उद्योग सारखे काही कामाचे नसलेले खाते विलासराव देशमुख सारख्या बहुजन नेत्याकडे दिले. लोकसभेतील आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते ब्राह्मण, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्राह्मण, तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे चिरंजीव राहुल गांधी स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत. मग सोनिया देखील तनाने नव्हे पण मनाने ब्राह्मणच. पेशवाईला पण लाजवेल अशी पेशवाई आता चालू झाली होती. मग भाजपाने नाईलाजाने मुंडे यांना लोकसभेतील उपविरोधी पक्षनेते पद दिले. याच दरम्यान गोपीनाथ मुंडे लोकसेवा समितीचे अध्यक्ष झाले. गोपीनाथ मुंडे देशात महत्त्वाच्या पदावर काम करीत होते. अगदी युनोत यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते, पण मनुवादी मीडियांनी त्यांना प्रसिद्धी पाहिजे तशी दिली नाही. म्हणून गोपीनाथ मुंडे प्रसिद्धीच्या मागे कधी धावलेच नाही. प्रसिद्धीच त्यांच्या मागे धावत आली. मुंडे यांची सभा म्हटले की कार्यकर्त्यांना गर्दी जमण्यासाठी कधी प्रयत्न करावे लागतच नव्हते. लोकसभेतील उपनेतेपदाचा फायदा गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केला. आणि याच दरम्यान 2010 साली 2011च्या जनगणनेचे काम सुरू असताना गोपीनाथ मुंडे यांनी भारताची जनगणना जातीनिहाय करावी ही मागणी केली. आणि त्यांच्या या मागणीला महाराष्ट्रातून छगन भुजबळ, खडसे या ओबीसींच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
राष्ट्रीय स्तरावर ही मागणी गोपीनाथ मुंडे करीत होते. गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेवर भाजपा हा अर्थातच विरोधात होता. नितीन गडकरीच्या जागी ज्यांनी सुधीर मुनगंटीवार या बनियाला कोमटी महाराष्ट्राचा भाजपा प्रदेश अध्यक्ष केले, त्यांचे कट्टर समर्थक पांडुरंग फुंडकर यांच्या विरोधात पक्षनेते विरोधी पद काढून विनोद तावडे यांना देऊन मुंडे यांच्यासोबत विनोद केला. पण मुंडे यांनी हार मानली नाही. ओबीसींचे नेते एक होऊन जातीनिहाय जनगणनेची मागणी करीत होते हे पाहून ब्राह्मणी विकृत बुद्धीने पुन्हा काम करायला सुरुवात केली. यावेळेस त्यांनी अण्णा हजारे या बहुजनातील सामाजिक कार्यकर्त्याला पुढे केले. गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यासारख्या महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते जातीनिहाय जनगणनेची मागणी करीत आहेत, त्यासाठी पक्षभेद विसरून ते एक होत आहेत हे पाहून ब्राह्मणी मीडियाने मुंडे, भुजबळांवर तोंडसू घ्यायला सुरुवात केली. लोकमत नावाचे एक वर्तमानपत्र खरे तर त्याला ब्राह्मणमत म्हणणे योग्य ठरेल. ते एका संपादकीयकामध्ये म्हणतात की गोपीनाथ मुंडे, भुजबळ हे जातीनिहाय जनगणनेची मागणी करून देशाला जातीमध्ये विभागत आहेत. जातीनिहाय जनगणना म्हणजे देशासाठी धोकाच आहे. जर जातीनिहाय जनगणना झाली तर त्यातून साध्य काय होणार आहे? आणि समजा काही साध्य होणार जरी असले तरी लोक आपली खरी जात लपवून खोटी जात सांगणार नाहीत हे कशावरून? याची खात्री मुंडे, भुजबळ देणार काय? हे मत आपण नमुन्यासाठी म्हणून घेतले. बहुतेक ब्राह्मणी मीडियाचे असेच मत होते. हिंदुत्ववादी संघटनेला जातीनिहाय जनगणना म्हणजे हिंदूमधील फूट होती, तर धर्मनिरपेक्ष मनोवादी लोकांना जातीनिहाय जनगणना म्हणजे लोकांना जातीपातीत विभागणारी वाटत होती. दोन्हीकडील लोकांचे उद्दिष्ट एकच, जातीनिहाय जनगणना थांबवणे. आणि अर्थातच भारतात आतापर्यंत जातीनिहाय जनगणना ही झालीच नाही. या सर्व मीडियाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. भारतात आत्तापर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच नाही, मग भारतात जातीवादी देखील नाही काय? भारतात 6,000 पेक्षा जास्त जाती कोणी निर्माण केल्या? ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात बोलतात त्यांच्या पूर्वजांनीच का? भारतात असा कोणता माणूस आहे जो स्वतःला प्रथम भारतीय म्हणून घेतो? भारतात स्वतःला प्रथम भारतीय तर सोडा, पण प्रथम कोणी हिंदू म्हणून घेत नाही. प्रत्येकालाच आपल्या जातीचा अभिमान नको तितका आहे. यात कधीच बदल झाला नाही. प्रत्येक जात म्हणजे एक स्वतंत्र समाज आहे आणि जातीनिहाय जनगणनेमुळे जातीवादीपणा नक्कीच वाढणार नाही. उलट ओबीसींचे लोक किती हे कळाल्यामुळे सर्व ओबीसींची जातीची लोक ओबीसींच्या नावाखाली एकत्र आले असते आणि ओबीसींच्या प्रश्नावर त्यांनी एकदिलाने लढा दिला असता. SC STच्या लोकांचा या लढ्याला पाठिंबा मिळाला असता आणि तो त्यांनी नक्कीच दिला असता. योग्य जागृती केली असती तर त्यामुळे भारतातील जातीवाद कमी झाला असता, वाढला तर निश्चितच नसता. आणि दुसरा मुद्दा, लोकांनी खोटी जात सांगण्याचा. ओबीसींचे लोक स्वतःची जात लपवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर त्यांनी आपली जात लपवली तर अर्थातच त्यांचे नुकसानच होणार होते. ओबीसीमध्ये फक्त वंजारी, कुर्मी, धनगर जातीच येत नाही तर राजपूत, मराठा जात या देखील जाती येतात. स्पष्ट सांगायचे झाले तर SC ST सोडून फक्त ब्राह्मण बनियाच ओबीसीत मोडत नाहीत. SC ST कोण हे सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे जर कोणत्या वंजाऱ्याने स्वतःला मराठा जरी सांगितले तरी त्यांची ओबीसीतच नोंद होणार होती. पण वंजारी किंवा धनगर स्वतःच्या जातीच्या बाबतीत दुसऱ्याच्या जातीचे नाव सांगणे ही शक्यता कमीच होती. समजा सांगितले तरी त्याने ओबीसींच्या संख्येत भर पडणारच होती. म्हणून निदान ओबीसींच्या तरी ते फायद्याचेच होते. ओबीसीचा माणूस स्वतःला ब्राह्मण किंवा बनिया सांगण्याची शक्यता कोटी संख्या मागे एक तर नव्हती. आणि जरी एखाद्या ओबीसीने तसे सांगितले तरी नोंद करणारे कर्मचारी हे दूध पिणारे मुलं तर नाहीत ना. आणि आता राहिला प्रश्न उच्चवर्णीयांनी आपली खोटी जात सांगण्याचा, तर ते ओबीसींच्याच फायद्याचे ठरणार होते. ब्राह्मण आणि बनिया देशभर किती एकजूट असतात हे सर्व जगाला माहीत आहे. ओबीसीची जनगणना ही आपल्याच मुळावर उठणार आहे हे शेटजी आणि भटजीला चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे ते आपली जात लपवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची शक्यता धरणारा विद्वान या जगात उपचार न घेणारा वेडाच ठरेल. आणि राहिला प्रश्न हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा, तर हिंदूमध्ये एकता होतीच कधी? हिंदू हा धर्म नसून ते जातीचे कडबोळे आहे. भारतात तुम्हाला यादव भेटले, मराठा भेटले, माळी भेटले, पण तुम्हाला हिंदू भेटणार नाही.
ओबीसींच्या जनगणनेमुळे अर्ध्याहून जास्त हिंदूंचे भलेच होणार होते. त्यामुळे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा मुद्दा गौण ठरतो. जे हिंदूचे ठेकेदार जातीनिहाय जनगणनेला विरोध करत होते त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर धर्म या तक्त्यात वैदिक ब्राह्मण लिहिलेले असते. स्पष्टच सांगायचे तर ब्राह्मण हिंदूही नाहीत आणि भारतीयसुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना हिंदूमध्ये फूट पडेल वगैरे बोलण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली असती तर 52% ओबीसींच्या फायद्याची झाली असती. ओबीसींची जातीनिहाय जनगणना होऊन मंडल आयोगाप्रमाणे त्यांना 52% आरक्षण मिळाले असते. तर आज अर्ध्यापेक्षा जास्त कलेक्टर ओबीसींचे असते. सर्वोच्च न्यायालयात अर्धे ओबीसींचे न्यायाधीश असते. रेल्वे, संरक्षण, गृह खात्यात अर्धे कर्मचारी ओबीसींचे असते. ओबीसी आरक्षण हे फक्त आणि फक्त ब्राह्मणांच्याच मुळावर उठले असते म्हणून ओबीसींच्या आरक्षणाला फक्त ब्राह्मणच विरोध करतात. भाजपने कल्याण सिंहासारखे ओबीसी नेते संपवले. केशुभाई पटेलसारख्या नेत्याची वसाहत केली. उमा भारतीला ओबीसींच्या प्रश्नाची अजिबात चिंता नाही. त्यांना ओबीसींची आठवण येते ती फक्त आणि फक्त मनुवादपुरतीच, मतदानापुरतीच. नंतर ते अहोरात्र ब्राह्मणांचे हित जपण्यात गुंतलेले असतात. पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता गोपीनाथ मुंडे यांचे राष्ट्रीय पातळीवर ओबीसींची एकजूट करण्याचे काम चालू होते. ओबीसी समाजात जागृती नाही कारण हा समाज अनेक जातीत विभागलेला होता. फक्त जातीच्या नव्हे तर अनेक धर्मात विभागलेला होता. ओबीसी समाज हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख अशा विविध समाजात विभागलेला होता. या समाजात जागृती करणे इतके सोपे काम नव्हते. मात्र गोपीनाथ मुंडे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करीत होते हे निश्चित. मुंडे हे महाराष्ट्रातून आलेले होते म्हणून त्यांची वैचारिक बैठक ही फुले शाहू आंबेडकर विचारावर आधारित होती. ते भाजपा या मनुवादी पक्षात होते पण त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खूप मोठा पगडा होता. फक्त तो प्रभाव फक्त नामांतर आंदोलनात भाग घेण्यापुरता किंवा 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेण्यापुरता मर्यादित नव्हता. मुंडे हे भगवानगडावर दसऱ्याला आणि 6 जानेवारीला आवर्जून जात. मग ते कितीही महत्त्वाचे काम असले तरी जात म्हणजे जातच हे सर्व महाराष्ट्राला माहीत होते. पण गोपीनाथ मुंडे 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करायला जात हे खूप कमी लोकांना माहीत आहे. गोपीनाथ मुंडे भाजपामध्ये होते. हा पक्ष हिंदुत्ववादी होता. पण मुंडे खरंच हिंदुत्ववादी होते काय? मला वाटते जे मुंडेंना ओळखतात ते ह्या प्रश्नांचे उत्तर नकारार्थीच देतील. त्यांनी कधीच मुस्लिम समाजाबद्दल दुरावा ठेवला नाही. उलट अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध जिव्हाळ्याचेच होते. पाशा पटेल हे गोपीनाथ मुंडे यांना आपलाच मुलगा मानत. पाशा पटेल हे गोपीनाथ मुंडे यांच्या खडसे फुंडकर इतके जवळचे होते. गोपीनाथ मुंडे यांचे सत्यशोधक मुस्लिम संघटना, ओबीसी मुस्लिम संघटना यांच्यासोबत खूप जवळचे संबंध होते. त्यांच्या गृहमंत्री कारकिर्दीत त्यांनी जसे हिंदूंचे काम केले तसेच त्यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांचे देखील काम केले होते. मुंडे यांच्या निधनाची बातमी ऐकून जो जाफर नावाचा कार्यकर्ता हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला तोही मुस्लिमच. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन पाशा पटेल यांनी मुस्लिमांसाठी फिनिक्स ही शैक्षणिक संस्था काढली. मुस्लिमांच्या प्रश्नावर सच्चर कमिटीने निकष लावा म्हणणारा हा भाजपाचा एकमेव नेता. इतक्या उघडपणे सच्चर कमिटीचे समर्थन करण्याची हिंमत भाजपामध्ये मुफ्ती अब्बास नकवी, शाहनवाज हुसेन या भाजपामधील मुस्लिम नेत्याची झाली नाही. पाशा पटेल जेव्हा मुस्लिमांचे प्रश्न मांडत तेव्हा मुंडे यांचे अर्थातच त्यांना पूर्ण समर्थन असे. बीड परळीचे मुस्लिम मुंडे साहेबांवर किती प्रेम करतात हे त्यांच्या निधनाच्या दिवशी कळाले. अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांना उन्हाळ्यात तहान लागते म्हणून हजारो मुस्लिम तरुण रस्त्यावर हंडे घेऊन पाणी पाजत होते. इतके मोठे मुस्लिमांचे प्रेम एखाद्या धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्या ढोंगी नेत्याला मिळाले का?